सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला नाही तरी जन्म गेला वाया करता बरोबरे दुरावस्य दुरे भवाची पुरे वावस्य प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपे सेवे करता निवडलेला भंग वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देऊ निवाशी साधकांचे मायबाप या भूतलावरती या जडजीवावरती जर जन्माला आलात स्वतःला कधी अनाथ समजून जाऊ नका. कारण सांगेल मी कारण सांगेल या जगात कुणीच अनाथ नाही. का नाही महाराज तुम्ही असे कसे म्हणता? नाही बाबा या जगात कुणी अनाथ नाही. का नाही? जोपर्यंत माझ्या तुकोबारांची शिकवण आणि गाथा जिवंत आहे तोपर्यंत बसलेला एकही माणूस अनाथ नाही. एकही माणूस अनाथ नाही. आणि आजच्या या तिसऱ्या दिवसासाठी गावाचं नाव कोंढार चिंचवली या तिसऱ्या दिवसासाठी आजचा हा एक तुकोबारायांचा घेतलेला घोडासा अभंग तुकोबारायांचा आहे. आणि बसलेला जड जीवाला तुकोबारा उपदेश देतात. बाबा ऐकताय का? बाबा ऐकताय का? ऐकायला येते का? ओ आई ऐकताय का? काय सांगतात तुकोबारा? सांगतो तुम्हाशी तुम्ही काय करा जेवस्थावर कीर्तनात बसा असं नाही सांगत. बरं काय सांगतात? भजा रे विठ्ठला. आणि जर कीर्तनात येऊन देवाला नाही भजलं ना नाही तर जन्म गेला वाया. सगळ्याचा 2 मिनिटात पाठ होणार आहे अभंग. काही जणांचा पाठही असेल बसलेल्यांपैकी नाही की नाही. तुकाराम महाराज काय म्हणतात तुम्हाला सांगतो. काय सांगतो सांगा? झोपल्या का तिकडे येऊ मी? तुकोबाराय काय सांगतात? सांगतो तुला कशाला आलाय आम्हाला सांगायला होतो? सांगतो तुम्हाशी काय करा मी रडीन बरं जोरात. काय करा? त्या देवाला भजा विठ्ठलाला भजा. आणि जर माणसाच्या जन्मात येऊन देवाला जर नाही भजलं तर जन्म काय होईल? वयाला जाईल. समजलं? हा मग बसलेला माणूस प्रत्येक जण पैशाची बराबरी करतो. हो महाराज भरपूर पैसा आहे आमच्याकडे. नवऱ्याने केलेली बोरमाळे कानातले नाकातले जोडवय पायातले पैंजरे पट्ट्यात नको इतकं पैसा काय. तुमचा केवढा जरी देव असला तरी आम्हाला त्या देवाला भजायची गरज नाही. कारण आम्ही पैशाचे प्रेमी आहेत. पण बारीक ऐका नाही पैसा कामाला आला तर तुम्ही म्हणाल महाराज माणसं आमच्या बरोबर आहेत. त्या माणसांची बराबरी करेल एक तरी माणूस शेवटी माझ्यापाशी येईल ना. पण सोडून द्या ही शेवट सोडून द्या. शेवटी माणूस तुमच्यापाशी येतो याचं कारण एक आहे की तुमचा वास येऊ नाही म्हणून पटकीने येतो. तो माणूस येतो म्हणजे काय तुमच्या सोबत जाणार नाही. तो माणूस तुम्ही त्याची बराबरी करताय तो तुमच्या सोबत येणार नाही. पण करता बरोबरी दुरावसे दुरे ज्याची बराबरी करताय तो तुमच्यापासून दूर जाणार आहे. पण भवाचे पुरे वाहवसे जे अंतकरणामध्ये जपलेली माणसं आहेत त्या माणसांच्या हृदयामध्ये तुमच्यासाठी थोडासा कळवळा येईल. बस त्याच्यावर दुसरं काही होणार नाही. साधक तुकोबारायांनी कशी गेले हात जोडले. तुकोबारायांना विचारलं तुकोबाराय सांगा तुम्ही म्हणता माणसं कामाला येणार नाहीत. तुम्ही म्हणता पैसा कामाला येणार नाही. मग तुमच्या देवाला लागतं काय ह्यातलं? आम्ही 8 दिवस झालं सप्ताह करतोय. 8 दिवस झालं 11 रुपये वर्गणी देतोय. सगळं घरदार जेवाय आणतोय. रोज कीर्तनाला बसतोय. कधी गंध नव्हता कीर्तनाचा तरी त्या जेवायसाठी चुली बंद करून आम्ही इथं येतोय. पण कीर्तनाच्या टायमिंगला नेमकं पहिल्या पंक्तीला बसतोय. सांगा तुकोबाराय काय केलं पाहिजे आम्ही? मी एकामतीचा नाही. विठ्ठल विठ्ठल सांगा ना तुकोबाराय काय केलं पाहिजे आम्ही? तुकोबाराय साधका पुढे हात जोडले. माझ्या तुकोबारायने बारीक झाले. तुकोबाराय बारीक झाले. तुकोबाराय साधका पुढे हात जोडले. आणि त्या साधकाला तुकोबारायने उत्तर दिलं ए दादा किती पैसे घेऊन आणलेत ते मसन वाटत सुद्धा कामाला येत नाहीत. किती पैसे आणलेत किती माणसं आणलेत ती शेवटपर्यंत कामाला येत नाही. मग सांगा ना तुमच्यापासून काय देऊ शकता देवाला? आई काय देऊ शकता? माझ्या आयांनो काय देऊ शकता देवाला? मीच काय दिलं नाही अजून. तुम्ही काय द्यायचं? मीच 18 वर्ष झालं तसंच बोंबालतोय. काहीच दिलं नाही त्याला. पण त्यांनी लय मोठं दिलं बरं मला. त्यांनी एवढं मोठं मला दिलं म्हणून मी कीर्तनात आहे. लक्षात ठेवा. साधकाने प्रश्न केला काय द्यायचं तुकोबाराय? काय पाहिजे तुमच्या देवाला? तुकोबाराने हात जोडले. डोळ्यातनं पाणी आलं. कळवळा घातला तुकोबारानं विषय आता त्या देवावरचा. आणि कळवळ्यानं देव तुकोबारायाशी बोलतात. ते तुकोबाराय रडू नका. मला तुमच्या डोळ्यातले अश्रू बघवत नाहीत तुकोबाराय. ओ ओ ओ देवा असं कसं म्हणता? कवर सांगूया देवा
या समाजाला कवर बुमलून बुमलून सांगू तू या समाजाला हातारुणी सांगे तुका नाम घेता राहू नका कवर सांगू या समाजाला विश्वाचं नाव घ्या कवर सांगायचं सांगत तुम्हाशी भजारे विठ्ठला तर ह्या समाज इथं बसला की फक्त एकच म्हणतो तुमच्या देवाला काय पाहिजे तुकोबरायने गोड सांगितलं हे दादा दादा धन जाळून टाक माणसं जाळून टाक ती माझ्या देवाला लागत नाही पण जो माणूस देवाच्या दारात येतो ना त्याच्यापासला भाव देवाला आवडतो भाव देवाला आवडतो म्हणजे काय आवडतं काही न लगे भावाची कार तुका म्हण्या न विठोबा काही लागत नाही हो फक्त देवाला भाव आवडतो फक्त देवाला भाव आवडतो किती जरी पैसे दिले तरी ती देवाला नको असतात मला सांगा देवाच्या गल्ल्यात पैसे टाकलेले देवानी कधी असं ठरवले का बाबा 10 रुपयाचं एखादी गायची पुढे जी गुरव असतं ना गुरव इथलं नाही सांगत मी बारामतीचं सांग इथं उठायचं बारामती आमच्या इकडे तसंच चालतं लय चालतं तिकडं हो काय करतात आमच्या इकडची गुरु 10 रुपये 5 रुपये टाकले की दुसऱ्या मिनिटाला ती किल्ली उघडतात पैसे नसतात त्याच्याकडे आपलं जाऊन पिऊन येणे गायच्या पारणे तंबाखू आणणे ते खाणे विठ्ठल हा तुकोबरायांच्या अभंगाचा सरळ भावार्थ 3 चरणाचा अभंग आहे 3 कडव्याचा अभंग आहे अभंगाला धावता वेळ फक्त एकच राहिलाय 1 तास आणि 1 तासामध्ये जी तुकोबराय ज्ञानोबराय जी मला बद्ध देतील त्या पद्धतीने मी मांडण्याचा प्रयत्न करेल आज या ठिकाणी सगळ्याच ग्रामस्थांच्या वतीने माझ्यावरती नित्यंत प्रेम करणारे देवीदास दादा आणि आमचे पप्पू दादा ना पप्पू दादा सुतार त्यांनी मामांच्या तळावरती कीर्तन ऐकलं पारवडीत सप्ताह चालू आहे त्यांनी तिथं फोन केला महाराज इथं तारीख पाहिजे तारीख नसल्यामुळं महाराजांना म्हणलं मी एक कोणची तरी ऍडजस्ट करणार दादा आणि येणार तुमच्यासाठी तुम्हाला या चिंचवलीतला फोन येईन असं सांगितलं आणि खरंच अगदी देवीदास दादा यांनी कॉल केला शेळके महाराज येणार का आमच्याकडं पहिला दादांचा शब्द आला महाराज किती घेणार म्हणलं तुम्ही देणार तेवढेच घेणार मी जरा गाडी जास्तच मोठी आणली मग बसल तेवढं देणार का नाही ऐका शिवाजी शेळकेचं जाहीर वाक्य महाराष्ट्राला पैशासाठी नाही परमार्थ करणार मरेपर्यंत रोज 2 आहेत बाबा रोज माझ्या आवाजावरून कळत असं रोज 2 एकर बाबांचा माझा याच महिन्यात मला वाटतंय कुठंतरी कीर्तनात दहिगुडेवाडी तेच मी आठवतोय कुठं गाठ पडली महादेव बाबा असतील एवढं या चिंचवली गावामध्ये वाठार चिंचवली ना कोंढार चिंचवली गावामध्ये एवढा हा गोड सोहळा चालू आहे आणि या सोहळ्याला एवढी दिग्गज कलाकार मंडळी लाभलेत खरंच ए गावकर आहे हो आदल्या जन्मी तुम्ही काहीतरी पुण्य केलं म्हणून ही हिरं इथं सापडलं बरं ह्या सीजनला ही हिरं सापडणं म्हणजे जन्मजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली बरोबर मला वाटतं दुसरं कीर्तन वाजवत आहे ना आपण भेटलोय बारोडाला का वा 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 म्हणजे तेव्हा तुम्ही मला साडीच बघितली आता धोत्राव बघताय एवढाच फरक आहे विठ्ठल समस्त ग्रामस्थांच्या पायाला स्पर्श करून छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा घालून माझ्या ज्ञानोबा तुकोबरायांना बंधन करून इथं जमलेले श्रोते सज्जन मायबाप यांच्या पायाला नतमस्तक होऊन सुंदर अशी हार्मोनियमचे साथ बाबा करतायत हनुमान दादा साळुंके म्हणजे पाहुणच साळुंके दादा या ठिकाणी आहेत आणि ज्यांच्यामुळं माझा तुमच्यापर्यंत आवाज पोचतोय जीवाला जीव देणारा जीव की प्राण मला वाटतं हे सोलापूर जिल्हा ना सोलापूर जिल्ह्यात तर नाव गाजतंय ज्याचं नाव पुणे जिल्ह्यात आहे त्याला सुतार असं म्हणतात काय असतं भोंगा असतो भोंगा तर मी उदाहरण म्हणून सांगतो भोंगा असतो भोंग्याने ठरवायचं असतं लाकूड किती मोठं आणि किती पोकरायचं पण असली किती जरी लाकडं उभा राहिली तरी त्या लाकूड पुकरून त्यातनं आवाज काढणारा सुतार आहे दादांची सिस्टीम या ठिकाणी आहे माझ्यासोबत आलेले युट्यूब चॅनल गणेश दादा टिकळे बाळू मामाचा हरिजागर हा युट्यूब चॅनल माझ्यासोबत आहे त्यांच्यासाठी एकदा कडकडून टाळी वाजवा हेच कीर्तन परत तुम्हाला ऐकायला मिळेल सुंदर असे सोबदार दादा
काय गाव नाव बाबा? अमोल. वा वा, अमोलसाठी टाळी वाजवा जोरात. कसं दिसतंय ना, काय चिकन दिसतंय. असे जबाबदार पाहिजेत. माझ्यासारख्याला वाटतच अमोल दादा मुकाच घ्यावा. गोड असे न करी बाबा. तुम्हा श्रोते सज्जन माय बाप्पाच्या पायावरती नतमस्तक ठेवून शेवेला सुरुवात. विठ्ठल माझ्यासोबत आलेला माझा मोठा भाऊ, रामासारखा उभा असणारा माझा मोठा भाऊ माझ्यासोबत आहे. त्याच्यासाठी एकदा कडकडून टाळी वाजवा. त्याचं एक वाक्य असतं, तू फक्त लढ, मी बघतो. आणि असा कोणाच तरी हात पाठीशी असल्याशिवाय माणूस पुढे जात नसतंय. आहे की हो? विठ्ठल विठ्ठल. जीवन सुंदर आहे. सुंदर जीवनाचे सुंदर विचार केला, सुंदर जीवनाची सुरुवात सुंदर केली तर प्रत्येकाच्या मोबाईलवरती सकाळचा स्टेटस आहे, शुभ सकाळ. आहे की नाही? शुभ सकाळ एखाद्याच्या मोबाईलवरती मेसेज गेला की 100% समजायचं माणूस अजून जिवंत आहे. पण ऐका ना, ऐका ना, जे शुभ सकाळ ज्याच्यामुळं होतीये त्याला कधीतरी ओळखा. एक दिवस माणूस उगवायचा बंद होईल, रात्रीत झटका होईल, माणूस रात्रीत जाईल, पण त्याने त्याचा स्वभाव कधी सोडला नाही. तो उगावतो आणि तो फक्त तुमच्या माझ्या सुखाकरता उगवतो. लक्षात ठेवा. विठ्ठल विठ्ठल. तो उगावतो आणि तो उगवून फक्त एक करतो, तुमच्या माझ्या सुखाकरता उगवतो. पण सांगू का, तेच रूप बघण्याकरता तुकोबर आहे तुमच्या माझ्या जीवाला सांगतात, बाबा ऐका रे. काय ऐका? मला ऐकायला येत नाही का? ऐकायला येतं का नाही? सगळे झोपले का काय? ऐकायला येतं का सगळ्यांना? मावशी ऐका येते का? बचत गट तुम्हाला येते का ऐकायला? तुकाराम महाराज सांगतायत, ऐका ना, सांगतो तुम्हाला. काय करा? भजा एखाद्या हिरोला. अरे पुरा हिरोला देवाला भजा. थोडस आयुष्य एवढा सुंदर आहे. आऊट हात का मानव देह अल्लाह ने तुझ दिया, खाया पिया सबसे सो दिया. देवाना अवताराला आल्याबरोबर मानव तयार केला, मानव या पृथ्वीवरती पाठवला. कशासाठी सांगावं लागल म्हणून नाही तर देवाचं नामस्मरण घेतो आपण. एवढा बैमान माणूस, एवढा बैमान माणूस, माणूस माणसाशी नीट राहिना. देवाशी कवा नीट राहायचा? कवा देवाशी नीट राहायचा? अजिबात राहणार नाही हा माणूस, अजिबात राहणार नाही. माणसाला फक्त एक आहे, माणसाला देव कळाला, देव कळाला, पण तो देव कळेपर्यंत माणसाकडे वेळ नाही राहिला. कळाला, देव कळाला, देव प्रत्येकाकडे आहे. संत आहेत तोपर्यंत देव आहे. आणि संत तुमच्या माझ्यासारखे दिसतात पण आपल्यासारखे नव्हते. संत नव्हते जगा माणसाच्या सारखे, दिसतात तुमच्या माझ्यासारखे पण आपल्यासारखं त्यांची कर्तुकदारी नव्हती. त्यांचं कार्य आपल्यासारखं नव्हतं, संतांचं कार्य आपल्यासारखं नव्हतं. मग त्या संतांच्या मुखातून येवा. होय दादा ऐका ना, मी तुम्हाला एक सांगतो, तुम्ही ऐकून घेण्याची कॅपॅसिटी आहे का? तुमच्याकडे तेवढी ऐकून घेण्याची मानसिकता आहे का? का बरं आपल्याला गाढवाला का नाही म्हणले? तो बरं आहे, सांगतो गाढवा भजा रे विठ्ठला, किंवा सांगतो बोकडा भजा रे विठ्ठला, सांगतो गुरांनो भजा रे विठ्ठला, सांगतो कावळ्या. म्हणलं असं तो बरं बोलला असं काही इकडं बोलल्या तसं नाही ना? नाही म्हणलं तसं. का नाही म्हणलं? माणसाला कळतं, माणसाला सांगितलं. का सांगितलं? दिसतंय माणसाला, ऐका येतंय तरी का सांगितलं मला सांगा? हो मला सांगा. नामदेव महाराज पठड्यांचं वाक्य, एखादा आंधळा ग्रहस्थ रस्ता क्रॉस करून पलीकडे निघालेला असेल, एखादा आंधळा ग्रहस्थ रस्ता करून पलीकडे निघालेला असेल तर एखादा चांगला माणूस त्याला दिसतंय, मग त्याने थांबवलं पाहिजे का नाही थांबवलं पाहिजे? काय मत आहे तुमचं? तुम्ही बोलता का इकडं? एकामेकाशी नका बोलू, माझ्याशी बोला. इकडं बारामती साईडला आमच्या इकडं माणसं मेल्यावर जाळतात. इकडं मागची आजी म्हणते बाबा बुवा तशी जाळतात. कोणाचा काय भरोसा नाही. ऐक, माझ्याकडे लक्ष द्या. इकडं बी तर जसं तिकडे तसंच इकडे आहे, की नाही? लक्ष द्या. माणसाला रस्ता क्रॉस करून पलीकडे जायचंय, तो माणूस आंधळा आहे आणि आपल्यासारख्या चांगलं दिसतोय. या माणसानं त्याच्याकडे पाहिल्यावरती त्याला अडवलं पाहिजे का नाही अडवलं पाहिजे? अडवलं पाहिजे का नाही अडवलं पाहिजे? मावशी नळाव किती कालवा करता जोरा जोरात. आता बोला की माझ्या बरं, अडवलं पाहिजे की नाही अडवलं पाहिजे? अडवलं पाहिजे, अडवलं पाहिजे. रस्ता क्रॉस करत असताना तो समोरून रस्ता क्रॉस करतोय, भला मोठा ट्रक आला, पिटी मास्तर ट्रकवाल्याने उडवलं, त्याचा पाय मोडला आणि मग आपल्यासारख्या दिसणाऱ्या माणसाने जायचं म्हणायचं बरे दिसत नव्हतं का तुला? एवढा मोठा ट्रक हरणा दाबत तिकडून येतोय, त्याला जर दिसत असतं त्याचा पाय मोडला असतं का?
नसता मोडला. म्हणून तर या समाजाला सांगावा लागलं तुकोबारांना अभंगाच्या प्रथम चरण सांगतो देवाला माणूस भसतो, यात नवल नाही. भसतो माणूस, भसतो की नाही. देवपूजा केली का सकाळी? केली का? केली तरी न कळत केलेगत करतात लोक. हो, देवपूजा आपली. जय तुळशी माय, जय तुळशी माय. दूध वतू गेल्या बघ. जय तुळशी माय, जय तुळशी माय. पोरग वकलं बघ. निमी तुळशी माय, निमी पोरग. याला परमार्थ म्हणायचं नाही, याला देवपूजा म्हणायची नाही. बारीक आहे का? बारीक आहे का? देवपूजा करायची, अंतकरणापासून करायची. देवपूजा करायची, कळत नसल्यासारखं नाही करायची, कळत असल्यासारखं करायची. कारण सांगेल मी काय झालं माहिती का? माणसाला कळतं पण नाही कळत नसल्यागत करतं. याचं कारण आहे काय? ऐका ऐका. काय झालं? एका माता माऊलीला 4 दिवसासाठी बिचारी बाहेर बसली. नवरा कामावरून आला. नवरा कामावरून आला आणि कामावरून आल्यावरती दुपारचाच नवरा आला. म्हणला चल जेवायला वाढ. काय म्हणला नवरा? चल जेवायला वाढ. ती म्हणली मला वाढायचं नाही. तो म्हणला का नाही वाढायचं? नाही वाढायचं म्हणल्यावर का नाही वाढायचं हे विचारण्याचा प्रश्न आहे का? अहो नाही वाढायचं. माऊली हुशार होती. माऊलीने त्याच्या पुढे सांगितलं, अहो 4 दिवसासाठी मला कावळा शिवलाय. तो म्हणला असं? ठीक आहे म्हणला. दुसरा दिवस गेला, तिसरा दिवस उजाडला. उजाडल्याबरोबर त्या दुसऱ्या दिवशी हिने आंघोळ केली आणि देवघरात देव पुजण्याकरता गेला. ऐका, माणसाला कळतं पण किती आडानिगत करतो माणूस. ऐका, देवपूजा करण्याकरता घरात गेला आणि त्या घरात दिवा लावण्याकरता त्या तुपाच्या वाटीत तुपच शिल्लक नव्हतं. त्याने आपल्या कपाटातले 10 रुपये घेतले आणि पळत वाण्याच्या दुकानात गेला आणि 10 रुपयाचं तूप आणलं. तूप आणताना त्याने कागदावरती आणलं. रस्त्याने चालत येताना 2 कावळे आले. ते तुपाचा कागद उचलला आणि पळून गेली. हा बी गडी घरी आला, तांब्या पालता घातला, पोत्यावरती बसला आणि बायकोला म्हणला मला 8 दिवस करायचं नाही. माझं बोलणं ऐकून घ्या. समाजाला कळतं काय होतं, समाजाला कळतं तरी हा अडाण्यागत करतो. तरी हा अडाण्यागत करतो. का अडाण्यागत करतो? की वाटतं या समाजाला देवानं मला भरपूर काय द्यावं. देवा तो मला इतकं काहीतरी द्यावं, इतकं काहीतरी द्यावं. देवा या चिंचवली गावामध्ये देवा जर माझ्याकडे कोणी पाहिलं तर तो लाजला पाहिजे. रस्त्याने चालताना सुद्धा माझ्या चपलीतनं आवाज आला पाहिजे. देवा एवढं मला काहीतरी द्यावं. पण एक वाक्यानं ऐका, आमच्या इथं शिंगणापुरात लय मोठी कावड आहे शिंगणापूरची. माहिती का तुम्हाला? शिखर शिंगणापूर तिथनं मला फक्त 31 किलोमीटर अंतर आहे. ऐका, एक माता माऊली काय झालं, तिचा नवरा महादेवापाशी 12 वर्ष भक्ती करत होता. किती वर्ष? 12 वर्ष. माझा आवाज येतो का? ए आयांनो आवाज येतो ना माझा? लक्ष द्या माझ्याकडं. कुणी बोलू नका, नाही तर पुढचा जन्म बेडकाचा मिळतो लय मोठा. लक्ष द्या माझ्याकडं. काय झालं? माता माऊली तिचा नवरा 12 वर्ष महादेवापाशी भक्ती करायचा. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. 12 वर्ष महादेवाची भक्ती केली, महादेवाला प्रसन्न करून घेतलं. आणि महादेवाने 12 वर्ष भक्ती केल्यामुळे हा दरिद्री होता, भिकारी होता. ह्यानी महादेवानं काय केलं, एवढी डबी बाहेर काढली आणि त्याच्या हातात ठेवली आणि त्याला सांगितलं ही डबी घेऊन घरी जा. बायकोला सांग रात्री 12 वाजता जिथं उसा असेल तिथं सडा सारवण ती डबी त्याच्यावरती ठेव, हळदी कुंकू आणि डबी उघड. पण फक्त बायकोच्या हातनं उघड. आणि डबी उघडल्यावरती काय मिळेल हे कोणाला सांगू नको. आता काय झालं, हा भादर घरी आला. ज्या दिवशी घरी आला त्या दिवशी बायकोला सांगितलं इथं ज्या दिवशी जिथं तुझं ऊस आहे तिथं सडा सारवण कर. रात्री 12 वाजता डबी उघड, पण डबीत जे काय मिळेल ते कोणाला सांगू नको. ही बी बिचारी रात्री 12 वाजता उठली, सडा सारवण केलं, डबी तिथं ठेवली, हळदी कुंकू वाहिलं. आणि मावशो हळदी कुंकू वाहून ती डबी रात्री 12 वाजता उघडली. बघता का माझ्या तोंडाकड जवळजवळ डबीभर सोनं सापडलं. मावशीला सांगितलं होतं कोणाला सांगू नको, कोणाला सांगू नको. पण लय जात वाईट, तोंडच गप नाही राहत. तुमचं नाही सांगत मी, माझ्यावर सांगतो. आता गेलेला सण कोणचा तू? संक्रांतच की. ते आता पाडव्याला फुकटच्या पाकिटाव, रात्रीच्या पाकिट्याव 1200 रुपयाची साडी घेऊन गेली तुम्ही. एवढ्याची तुम्हाला आणतात का? मला मी नेली ती मी 6 वर्ष झालेलं, पण 6 वर्षात मी एकदा बी नव्हती नेली. सारखीच माग आपलं नील. केवढ्याची नेली? 1200 रुपयाची नेली. साडी नेताना डिकीतनं साडी खाली पडली. गाडीच्या डिकीतनं साडी खाली पडल्यावरती घरी गेल्यावरती माझा हात धरला. म्हणले आजचं कीर्तन बंद. म्हणलं काय करायचं? बारामतीच्या गुरुवारच्या बाजारात जायचं. आजच बाजार होता. बारामतीच्या गुरुवारच्या बाजारात जायचं. बाजारात गेल्यावरती साडी घ्यायची. केवढ्याची घ्यायची? म्हणले 5000ची.
बाबा धोतर जर फाटलं तर त्याच गाठणी लावू गाठणी लावू गाठणी लावू 4 कीर्तन हाणावं लागतं. 5,000ची साडी लय हाल. कुणी असू दे, खासदार आमदार मंत्री मुख्यमंत्री आमच्यासारखा कीर्तनकार घरात लय गार, त्याला दम नाही निघत, तो गारच असतो. किती जरी उखाडलं ना तरी पत्र्यातच येतच बाळायचं. ऐका ना, ऐका त्याशिवाय तो गप नाही बसणार. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पकवाज घरी ठेवून आलास काय? चालू कीर्तनात पकवाज बंद केल्यावर कसं व्हायचं? विठ्ठल विठ्ठल. ऐका, माझा हात धरला, मला बारामतीच्या गुरुवारच्या बाजारात नेलं, मला म्हणली 5,000ची साडी घेतली. म्हणला ग आईला नाही आवडायची. 5,000 खर्च करणं म्हणजे आई किती बोलल म्हणलं. आईला नाही आवडायचं. घेतली हो माझ्याकडनं 5,000ची साडी घेतली. मला रस्त्याने शिकवती. काय म्हणते माहिती का महाराज? महादेव बाबा मला म्हणली, बघ आई तुमची काय म्हणन 5,000ची साडी घेतली. म्हणलं काय म्हणन, काय बोलील ते ऐकून घेईन. म्हणलं तू कशाला टेन्शन घेते, असं करा गेल्या गेल्या साडी घेऊन आईकडे जावा. आणि काय करू, आईकडे गेल्यावरती आईला सांगा 300 रुपयाची साडी आणली. हुशार कुठं अभ्यास करतात ह्या. त्यांना कुठली पुस्तकं मास्तर देतो देव जाणे शाळेत असताना. लय हुशार. म्हणले अव आईला गेल्यावर असं म्हणलं आई बरं कसं खोटं बोलू, तुम्हाला बोला म्हणते ना, बोलावं लागलं. आई बी हुशार. आईचं बायकोचं नाही जास्त पटत जरा. आई बी हुशार. बाबा आईपाशी गेलो, म्हणलं आई, मला म्हणली वागा कीर्तनावरून आलास वय? नाही म्हणलं दुकानात आलो. काल वाच कशासाठी गेलता दुकानात? माझा बीपी लय वाढला. म्हणलं साडी आणाय. आणली काय साडी? मला कुठनं तुला माया आली असताना सुद्धा साडी आणायची. म्हणलं तुला नाही, मग ज्योतीला घेऊन आलो. कुठे आहे साडी? माग पिशवी होती, त्यातनं साडी काढली. आईनं ते सूत बघितलं, चांगलंय सूत. मला इचरून गेला असता तर काय नको म्हणली असती वय? तुला बी आणायची होती. लयच महाग आणलेली दिसती, लयच सूत चांगलंय. नाही म्हणलं. 300 रुपयाची अक्कल आहे का तुला? रोजचं 40,000 कमावतो 300 रुपयाची साडी बायकोला घेऊन आला. आईने गप बसाव ना. आई म्हणली ही 300 रुपयाची ठेवू, मला तिला आण चांगली भारीतली. विठ्ठल विठ्ठल. त्याच्यामुळं मी काय करतो माहिती का महादेवा, 8-8 दिवस घरी जात नाही. बरमुड्या सकाळ सगळं गाडीत असतं. मी रस्त्यावर टोल नाक्या मुकाम करतो पण करी नाही. विठ्ठल. हा बहादर घरी आला, बायकोने सडा सारवण केलं, त्या डबीत त्या सोनं गावलं. आता सोनं गावलंय मावशी ग बसाव ना. हो, आता गेल्या सणाला मी कानातलं झोबा घेऊन गेलो. म्हणलं कुणाला सांगू नको, आपल्या फुकाटच्या पाकिटावर गप नाही बसली. अख्ख्या डोरलेवाडी झारगवाडीला येडा आणला. तुला म्हणून सांगते, तुला म्हणून सांगते, अख्ख्या झारगवाडीत भांडणं लावून दिली. हो, हिने काय केलं, डब्यात सोनं आणलं. सोनं आणल्यावरती हिला सांगितलं होतं कुणाला सांगू नको मावशी, तुला म्हणून सांगते, तुला म्हणून सांगते, तुला म्हणून सांगते. कोंडार चिंचवलीला येडा आणला अख्ख्या. मास्तर, मास्तराची बायको मास्तरीन, बरोबर ना? ही पद असतात. वकिलाची बायको वकिलीन, पाटलाची बायको पाटलीन, सरपंचाची सरपंचीन, आमच्यासारख्या बुवाची बुईन किंवा महाराजीन. महाराजीन बी असते. हिनं काय केल्या, हो ही बातमी ऐकली एका मास्तराच्या बायकोने. हितला मास्तर नव्हतं, ते बारामतीच होतं. मला परत माघारी जायचंय. मास्तराच्या बायकोने बातमी ऐकली. मास्तरवर रात्रीचं कटवून आलं. 5 वाजता बॅग दिली टाकून, म्हणला चल पाणी आण. मास्तरीन जोरात दारात आली, म्हणली पाणी बिनी काही मिळणार नाही. का नाही मिळणार? तुम्ही आत्ताच्या आता हितनं उठायचं, नोकरी खड्यात गेली, तुम्ही हितनं उठायचं. कावडे शिंगणापूरला उद्या परवा पोचत्याल, तुम्ही ते कावडे पोचायच्या आधी जायचं. झालं काय? तुम्ही तिथं जायचं. अगं झालं काय? तिथं गेल्या गेल्या पहिलं एक करायचं, सोनं आणायचं डबे भरून, तवाच घरात यायचं. नाही तर उंबऱ्याच्या आत सुद्धा पाय ठेवायचा नाही.
आता मास्तरने असं ऐकलं थांबला असेल का? होय, सुतार महाराज थांबला असेल. गेला मास्तर शिंगणापूरला. मास्तर जसं गेलं रात्रीच गेलं, बसलं महादेवाचं भजन करत, ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. अख्खी रात्र गेली. दुसरा दिवस उजाडला. सकाळी मास्तरला 8 वाजताचा आंघोळ पाणी चहा नाश्ता लागायचा, त्याला काहीच मिळालं नाही. आपलं पारुसाचं ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय काहीच मिळाना मास्तरला. दिवस गेला, अर्धा दिवस गेला, 2-3 वाजले तरी मास्तरला काही मिळाना. मास्तर म्हणला नाही घरात घेतलं तरी चालेल, शाळेच्या वरांड्यात झोपील. ह्या महादेवाच्या नादाला लागाय नको. निघालं मास्तर घराकडं. जसं मास्तर घराकडे निघालं, जसं डोंगर उतरून खाली आलं तसं मास्तरला त्या शिंगणापूरच्या घाटात एक कपारा दिसली. त्या कपारीत एक जादूगार राहिला होता. शिबी जादूगार घरादाराला वैतागला होता. माझ्यासारखा कीर्तना हिंडत होता. मास्तर त्या जादूगार त्या कपारीत बसला होता. कपारीत बसलेला जादूगाराला लांबनच पाहिलं. लांबनच जादूगाराने ह्या मास्तरला पाहिलं, जोरात आवाज दिला, ए बाबा इकडे ये. मास्तर पळत व तिथं गेलं, जादूगाराचं पाय धरलं. ती जादूगार हा असा जादूगार होता, त्याच्याकडे एक डबी होती एवढी एवढी, आणि त्या डबीत वाटेन वस्तारा घेऊन बुटका माणूस बंद केलेला होता. का वैतागलाय तू? काय नाही म्हणला. बायको म्हणले डबी आणल्याशिवाय घरी येऊ नको. मग डबीच पाहिजे ना, एवढा काय वैतागतो? ही गे डबी. त्या डबीत काय होतं? वाटेन वस्त्राची तर डबी घेतली. माझ्या आया हो, डबी घेऊन घरी चिंग चिंग चिंगाटच गेलं. घरी गेल्यावर गप नाही बसलं. बायकोला जोरात म्हणला, हा होक डबी आणली, होक डबी आणली, होक डबी आणली. बायकोनी गप बसावं. बायकोनी बी आमच्या पप्पानी गणपती आणल्यासारखं म्हणली, माझ्या नवऱ्यानं डबी बाय आणली. बायको चालू केलं बायकोनं, माझ्या नवऱ्यानं डबी बाय आणली. गप बसाव ना. मास्तरीन होती ती, लय गोळा केल्या 10-12 जणी मास्तरीनी. म्हणली माझ्या नवऱ्यानं डबी आणली, माझ्या नवऱ्यानं डबी आणली. बाबा गप बसाव ना, आता डबी आणली तर गप बसाव ना. हो, सगळ्या बाया गोळा केल्या गावातल्या. सरपंचीन बाय, पाटलीन बाय, मास्तरीन बाय, पोलीस पाटलाची बायको, पोलीस पाटलीन बाय, बुवाची बायको बुईन, अशा 5-6 जणी गोळा केल्या. डबी घेतली, डबी पाटावर ठेवली, पाटावरती डबी ठेवली. हातात कळशी घेतली. एक जणीच्या पाठ पुढं, एक जण पुकरायला माग. येऊन येऊन आता डबेशिवाय हाय कोण? डबी घेऊन चौकातनं लांब एका त्या जिंतीच्या माळावर पोचल्या. मास्तरने निवळ डबी खाली घेतली, पाठ खाली घेतला, ठेवला, सडा सारवून काढलं. मास्तरीने हळदी कुकू व्हायलं आणि म्हणली, बाई कोण सवाशीन असन तिच्या हातचं उघडा डबी. बुवाची बायको पुढे गेली. म्हणली माझा बुवा रोज एक गाव झोडतो, त्याला लय देवाचं नाद. माझ्या हातनं उघडती डबी. बुईन पुढे गेली व जसं हळदी कुकू व्हायलं आणि जशी डबी उघडली तशी टून दिशेने उडी मारली. कोणी? बुटक्या बाबानं मोकळी नाही मारली व वाटीन वस्त्रा घेऊन मारली. आणि वाटीन वस्त्रा घेऊन जशी उडी मारली तशी नंबरवार सगळ्याचा बालाजी करून टाकला. नंबरवार व बालाजी केला. ज्या चौकात आलते का महादेव दादा, त्या गलीतनं ऊसाच्या बांधानं कटानं आपापल्या घरात जाऊन बसल्या. कधीच कुणी लग्नात डोक्यावर पदर घेतला नव्हता, त्यांनी कपाळभर पदर. मास्तर संध्याकाळी लाड घरी आला. आज लयच घर शांत आहे, लयच गपगार आहे घरात. नेमकं काय भानगड आहे? मास्तर व जाऊन बेडवर बसला. बायको आपलं कपाळभर पदर घेऊन बेडवर बसली होती. जवळ व जाऊन बसला आणि लाडाने म्हणला, बाई ग, आपल्या लग्नात, दुसऱ्याच्या लग्नात, तुझ्या मैत्रिणीच्या लग्नात आपण दोघं जोडीने गेलो तर बाया किती का तुला वाटत? मास्तराची बायको पोरं शिकवतोय, संस्कार देतोय आणि तुला कळत नाही वे पण डोक्यावर पदर घ्यायचा. आज कसं काय तुला कळत? तवा तू पदर घेत नव्हती. बाया ओरडून तोंडाला फेस यायचा, तवा पदर घ्यायचीच नाही. आणि आज कसं काय पदर घेतला? सुधारली ग माझी बाय म्हणून लाड व जवळ गेला आणि लाड जवळ जाऊन सुधारली माझी बाय म्हणून व गालावनं हात, डोक्यावनं हात फिरावला. जसा बालाजी डोक्याला लागला तसा अजून मास्तर माघारी नाही. विठ्ठल विठ्ठल याला भोळा परमार्थ नाही म्हणायचं. ह्याला कळतं तरी ह्या सोंग करतो.
आणि जो सोंग करतो त्याला परमार्थ नाही म्हणायचं. बारीक ऐका, हृदयाचं कान करून ऐका. परमार्थ केला तुकोबरानं, परमार्थ केला माझ्या ज्ञानोबरानं, परमार्थ केला शांतीब्रह्म नाथ महाराजांना परमार्थ केला. आणि तो परमार्थ तुमच्या माझ्या समाजाला सांगावा लागला नाथ महाराजांना. बाबा हो ऐका ऐका, माणसाचा जन्म आहे, माणसाच्या जन्मात जर येऊन तुम्हाला जर कळलंच नाही तर तुम्ही काय करणार? मग नाथ महाराज म्हणतात, अरे हे जरी नाही कळालं तरी दुसरा येईल, हे जरी नाही कळालं, हे जरी नाही कळालं दुसरा येईल, हे जरी नाही कळालं, हे जरी नाही कळालं तरी दुसरा येईल, हे जरी नाही कळालं, हे जरी नाही कळालं दुसरा येईल, हे जरी नाही कळालं. सरत शेवटी बा तर मागून नाही ना, सरत शेवटी बा हे करत शेवटी बा मागून नाही ना, करत शेवटी बा करत शेवटी आमचं काय बा हे जरी नाही कळाले तरी दुसरा येईल, हे जरी नाही कळाले सरत शेवटी बा काळ बांधून येईल, सरत शेवटी बा. काय म्हणतात नाथ महाराज? वरल्या आळीला राहतोय वामन बुवा, त्या वरल्या आळीला. आणि ते वरच्या आळीचा वामन बुवा कधी घेऊन जाईल सांगता येत नाही, कधी घेऊन सांगता येत नाही. मग तुम्हाला या माणसाच्या जन्मात येऊन कळालं पाहिजे. अरे शेतकरी वर्ग, माझा शेतकरी वर्ग, रानामध्ये जर ऊसाचं कांड दाबत असेल तर रानामध्ये ऊसाचं कांड दाबणारा शेतकरी वर्ग काय करतो माहिती का? 3 पास्ट घेतो आणि 3 पास्ट रवतो, वरती गाठ मारतो. काय करतो? काट मारतो. त्याच्या अगोदर एखादा दगड आणतो, तो दगड कुठंही वापरलेला दगड आणतो, तो दगड त्याच्या खाली पुसतो, देव म्हणून पुसतो. काय? आणि नको ती त्या देवाला नाव ठेवतो आणि नको ती कुंकू लावतो. मग काय म्हणतात नाथ महाराज? काय म्हणतात नाथ महाराज? ऐका ना. शिळ्या तांब्याचं भावलं केलं ग, शिळ्या तांब्याचं भावलं केलं, तांब्याचं भावलं केलं ग, शिळ्या तांब्याचं भावलं केलं, तांब्याचं भावलं केलं ग, शिळ्या तांब्याचं भावलं केलं, शिळ्या तांब्याचं भावलं केलं ग, शिळ्या तांब्याचं भावलं केलं. मांडून वर बैसविले ग, मांडून वर बैसविले, मांडून वर बैसविले, मांडून वर बैसविले, मांडून वर बैसविले ग, मांडून वर बैसविले, द्राक्षदा कुंकू झाले रे, द्राक्षदा झाकून आले, झाकून गेले रे, द्राक्षदा झाकून आले रे, द्राक्षदा
शिळ्या तांब्याचे भावले केले हो हो पाटा मांडून वरी बैसविले गंध अक्षता झाकूल्या रे म्हणाल ते नाव ठेविलं म्हणाल ते नाव ठेविलं म्हणाल ते नाव ठेविलं नाव या जणास वेळ लागले या जणास वेळ लागले या जनाला वेळ लागलं या जनाला वेळ लागलं देव घ्या कोणी देव घ्या कोणी आयताला घर पोसणी देव घ्या बाबा तुमच्याकडे वेळ असेल तर घ्या पण वेळ कुणाकडेच नाही बरं वेळ कुणाकडेच नाही नाथ महाराज म्हणतात देवा पुढे जाता आणि देवा पुढे अपेक्षा करता देवा मला पुत्र प्राप्ती हो दे देवा तू मला जर पुत्र दिला 11 नारळाचं तोरण तुझ्या गळ्यात होईल देवा पण जो देव जिथं जाऊन मागताय तो समजला पाहिजे तो कळाला पाहिजे त्याला मानलं पाहिजे आणि तुम्ही जर मानत नाहीत तर 100% तुम्हाला कोरोना झाल्याशिवाय राहू जी मानत नव्हती त्याला झाली पण जी मानतात ती कीर्तनात लक्षात ठेवा विठ्ठल तुम्ही जर देवाला नाही भाजलं नाही मानलं तर लक्षात ठेवा तुमचा जन्म वायाला जाणार तुम्ही जन्माला आलेला उपयोग होणार नाही तुम्ही आलाय याला किंमत नाही पण आलाय म्हणल्यावरती माणसं हात ही 100% गॅरंटी आहे आणि गॅरंटी आहे म्हणून तर तुम्हाला सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला नाही तरी जन्म गेला वाया जन्म वायाला जाणार आहे तुमचा ऐका रे जन्म वायाला जाणार आहे तुमचा तुम्ही देवाला भाजा तुम्ही म्हणाल महाराज आम्ही रोज बसतो देवाला मग आमचा जन्म कसा वायाला जाईल लक्षात ठेवा जन्म तुमचा वायाला जाणार नाही पण थोडंसं जर संतांकडे पाहिलं तर संत देवापर्यंत जातात वायाला जात नाहीत आणि संत देवापर्यंत जातात बाबा महाराज सातारकरांचं एक गोड वाक्य आहे कीर्तनात जो माणूस येतो तो कधी देवापाशी भीक मागत नाही याचं कारण सांगेल मी देवानं त्याला हित बोलवलं हे त्याच्यासाठी मोठं असतं म्हणून त्याला हित गेल्यावर काय मागायची इच्छा राहत नाही इथं आल्यावरती काही मागायची इच्छा भासत नाही उरत नाही लक्षात ठेवा काही लोक अशी आहेत या जगामध्ये देवाला मानागर नका मानू एक वाक्य नीट ऐका जगात देवाला मानागर नका मानू पण देवानं तुम्हाला मानलंय म्हणून कीर्तनात बसलाय लक्षात ठेवा देवानं तुम्हाला मानलंय म्हणून कीर्तनात बसलाय सांगू तुम्हाला कोणी मानलं देवाला कोण होता देव कुठे पाहिला देव का दिसला देव आणि देव दिसून देवासाठी काही केलं ऐका ना त्या संतांना सांगावं लागत ना त्या संतांचं थोडंसं चरित्र ऐका गंगाखेड गावामध्ये 5 वर्षाची चिमुरडी माडीवरून खाली उतरल्याबरोबर माडीवरून उतरल्याबरोबर ते करट घातलेली चिमुरडी ती मुरली एवढीशी ती झुमुकली बोबडं बोलायची कधी तोत्र बोलायची कधी लाडात यायची कधी बागडायची कधी खेळायची ती चिमुकली झालं असं ऐकून जागड्या झालं माझं कीर्तन हृदयाचं कान करून एवढ्या एका दृष्टांताकडे लक्ष द्या ती चिमुकली एवढी गोड बोलायची एवढी खदखडून हसायची बापाबरोबर धिंगाणा घालायचा आई वारलेली माहित नव्हती त्या चिमुरडीचं नाव होतं संत जनाबाई संत जनाबाई त्या जनाबाईनं अचानक गोड पकवाज वाजताना ऐकला अचानक टाळांचा आवाज ऐकला अचानक भजनाचा आवाज ऐकला एवढीशी पोरगी पळत बापापाशी गेली आणि लहान लेकरं आयांनो आपल्याला प्रश्न विचारतात का नाही ज्याला बोलायचं माझी पण मला विचारतील मला एकच पण लय विचारतील लय बडबडी हो एवढे चिमुरडी पोरं प्रश्न विचारतात एवढे बाबा मी आता गेल्या 2 आठवड्यापूर्वी मुंबईला कीर्तनाला गेलो आणि एका मावशीच्या घरात बसलो कुठं बसलो मावशीच्या घरात बसलो एक भादर बारकं होतं ते मला वाटतं ते एवढंच असं ते आपला प्लास्टिकचा घोडा त्याला वाढदिवसाला आला होता येऊ घेऊन माझ्यापाशी आला घोड्यावरती बसला ते घोडा खालीवर व्हायचा ते घोड्यावरती बसला म्हणलं चहा असतोपर्यंत आपला घोडा बघावा त्याने आपला घोडा आणला माझ्याकडे बघायचा म्हणायचं महाराज तुम्ही कधी आमच्या घरी येत नाहीत पहिल्यांदाच आला होय बाळा मी पहिल्यांदाच आलो म्हणलं महाराज तुम्हाला बघायचं का म्हणलं काय बघायचं थांबा 5 मिनिटं म्हणलं आलो आतल्या घरात गेला आणि त्यांनी ते प्लास्टिकचा घोडा आणला बसलं त्या घोडावर ते घोडा हलवायला लागला ते घोडा हलवत मला म्हणायचं महाराज घोडा मी एकदा ऐकलं परत ती म्हणायला लागलं महाराज घोडा असं का म्हणतोय म्हणलं मी असं का म्हणतोय पण तिथून आल्यापासून मी एकच गोष्टीचा विचार करतो ती ह्या घोड्याला घोडा म्हणत होतं का त्याला घोडा म्हणत होता ती मेळ नाही लागला एकदा काय झालं योग बारकं 8वी 9वीचं पोरग
आता त्याला माहितच नाही मी मास्तर आहे म्हणून. ती पोरग माझ्या पैशाला पोरग मला म्हणलं महाराज महाराज चला की आमच्या घरी दूध प्यायला. म्हणलं का रे तुमच्या घरी काय? म्हणलं माझ्या घरी म्हस आहे महाराज. म्हणलं चल बाळा येतो तुझ्या घरी आहे तर चल. मग आपलं घरी गेलो. घरी गेल्याबरोबर घरी जाताना डायरेक्ट त्याच्या वाट्यात उभा राहिलो. वाट्यात उभा राहिल्यावर सुतार महाराज त्यांनी मला म्हणलं महाराज हो काही आपली म्हैस आहे. म्हणलं तुमची म्हैस आहे का? वा म्हणलं वा रे हो ह्याच्या हिजच दूध प्यायला आणलं का? ही म्हैस दूध देते का? नाही म्हणला म्हैस नाही दूध देतं. म्हणलं मग? म्हणलं आपल्याला काढावं लागते. आणि काय झालं ते पळत पळत घरात गेलं. पातीला उघडं होतं त्यात पातीला पाटकीने दूध आणलं. दूध म्हणलं मी नाही घेत रे दूध नाही घेत चहा घेत नाही मी व्यसनमुक्तीचं काम करतो. मग महाराज तुम्ही ताक घेता का? ताक. म्हणलं हा ताक घेतो. ताक आण म्हणलं. ऊन झाले श्राद्धाचं कीर्तन होतं ऊन झाले म्हणलं आण ताक. ताक घेतो. ताक घेतल्यावर त्यांनी घरातनं ताक भरून आणलं. ताक भरून आणलं माझ्या हातात दिलं. म्हणलं महाराज प्या की ताक. महाराज प्या की ताक. मी आपलं ताक पिलं. म्हणलं बाळा तू पण आण ना तू पण घे ना थोडं. नाही म्हणलं महाराज मला ऍसिडिटी होती. म्हणलं मला पित्त होतं मी नाही घेत. अरे घे ना बाळा म्हणलं माझ्यासोबत थोडंसं आपण दोघंच आहे घरात. म्हणलं घे थोडंसं. नाही म्हणलं महाराज मी नाही घेत. आणि थोडंसं राहिल्यावर म्हणलं बाळा बस बस म्हणल्यावरती तो म्हणलं महाराज एवढंच का ठेवलंय? अहो घ्या पिऊन घ्या टाका पिऊन. म्हणलं का टाका पिऊन? एवढा का तू अर्ज फोर्स करतोस मला? एवढा का विनवण्या करतोस मला? नाही म्हणलं महाराज टाका पिऊन. अरे म्हणलं का फोर्स करतोस? काय नाही महाराज म्हणला त्यात रात्री उंदीर पडला होता फेकून देण्यापेक्षा कोणाच तरी मुखात गेलं. विठ्ठल विठ्ठल लय चमत्कारी पोरं असतात. एक पोरग घरावर चढलं आणि आज्याला घेऊन असं 70-80 वर्षाचा आजोबा होतं. घरावर चढलं आज्याला घेऊन आजोबाने दाखवलं पिंट्या इकडे खालून काय चाललंय बघ. खालून काय झालं तर 4 जणांचे प्रेत चाललं होतं. बारक्या पोराने विचारलं बाबा हो आजोबा हे चालल्यात लोक 4 जण खांद्यावरती घेऊन चालल्यात. मागं जे लोक वारा घालतात काही लोक गोळा होऊन निघाल्यात. बाबा हे कुठं निघाल्यात? ह्याला काय म्हणतात? ह्या बापानं आज्याने सांगितलं बाळा ह्याला अंतयात्रा म्हणतात. ओ बाबा अशी असते अंतयात्रा? होय बाळा अशी अंतयात्रा असते. होय आजोबा बघा ना तो माणूस किती ऐटीत झोपलाय. होय बाळा असंच झोपावं लागतं अंतयात्रेत. पोराने गप बसव ना. पोराने त्याच्या पुढचा प्रश्न केला बाबा मग तुमची कधी निघणार? म्हातारा शब्दानेच गेलं विठ्ठल. 7-8 वर्षाची जनाबाई बापाला प्रश्न विचारती बाबा समाज नटून चालला कुणाच्या गळ्यामध्ये टाळ कुणाच्या गळ्यामध्ये पकवाज आहे कुणाच्या खांद्यावरती पताका आहे कुणाच्या डोक्यावरती तुळस आहे कुणाच्या डोक्यावरती हंडा आहे. बाबा सांगा ना ही लोक कुठं निघालेत बाबा? हे माझ्या यानो बापाना गोड उत्तर दिलं. हे जना हे लोक विश्वाचा बाप पंढरपूरमध्ये राहतो त्याला बघायला निघालेत त्याला पाहायला निघालेत. 7-8 वर्षाची चिमुकले जनाबाई म्हणते होय बाबा. बाबा मग ह्यांच्याबरोबर आपण गेलो तर नाही चालणार? चालेल ना जना. गोदडी बांधली जनीची गोदडी बांधली डोक्यावरती घेतली. जनाबाई इथनं त्या टाकीपर्यंत पळत जायच्या पळत माघारी यायच्या. बाबा बघा ना मी भिजले का नाही? बाबा तिथं पाऊस पडतोय इथं पाऊस पडत नाही. बाबा गाणं भजन. बाबा बोला ना भजन. अरे जय हरी जय बोला दिंडी निघाली पंढरीला. 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 दृष्टांतात बारीक बारीक प्रश्न लक्षात ठेवा. जनाबाईला घरनं निघताना जनाबाईनं बापाला प्रश्न विचारला होता बाबा ही दिंडी कुठं निघाली? त्यावेळेस बापानं काय उत्तर दिलं? पंढरपूरला चालली नवल नाही पण तिथं जाऊन काय करायचंय? कुणाला बघायला निघाले? पांडुरंगाला बघायला निघाले. हृदयाचं कान करून लक्ष द्या माझ्याकडे. मी आता मास्तर आहे माझ्याकडे 35 पोरं आहे त्याच्यामुळे मला विचारायचं सारखं स्वभाव आहे माझं. त्याच्याकडे जाऊ नका. लक्ष द्या माझ्याकडे लक्ष द्या. ऐका ती दिंडी पंढरपूरला निघाली आणि ती पंढरपूरच्या दिशेने विश्वाच्या बापाच्या दारात जाऊन टेकली. ऐका बरं
पंढरपूरला जगाच्या बालकाच्या दारात जाऊन टेकली. 7-8 वर्षाची जनाबाई बापापाशी गेली आणि बापाला प्रश्न विचारले, ओ बाबा, ओ बाबा, ओ बाबा. घरून निघताना बोलला होतात की बाबा, बाबा जगाचा बाप पंढरपूरमध्ये राहतो, मग कुठं राहतो, चला की त्याच्याकडं बघायचंय मला तो कसा दिसतो. रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया. त्याला रंग नाही, त्याला आकार नाही, त्याला रूप नाही, तो विश्वाचा बाप इथं राहतो ना बाबा, दाखवा ना मला, त्याला बघायचंय. हे जण थांब ना जना, आजच्या दिवस थांब ना, उद्या जाऊयात, उद्या एकादश आहे. हो, चंद्रभागेत पहाटेची आंघोळ करायची आणि मग देवाच्या लाईनीला उभा राहायचं. बर बाबा. 7-8 वर्षाच्या आहे माझ्या तायांना जनाबाईनं ऐकावं. दुसरा दिवस उजेडला, गार पाण्यात पहाटे 3 वाजता चंद्रभागेत आंघोळ केली आणि पहाटे 3 वाजता जनाबाई लाईनीला उभा राहिल्या. एवढ्या उगं बसाव ना. त्या 7-8 वर्षाच्या जनाबाईनं बापाला याच्याही पुढे प्रश्न केला, ओ बाबा, बाबा लोक एवढ्या लाईनीत का उभा राहिलेत? हे बाळा, त्या जगाच्या बापाला बघण्याकरता उभा राहिलेत. बाबा एवढी मोठी लाईन? होय बाबा, होय ग बाळा, लय मोठा देव आहे तो लय मोठा देव आहे म्हणून त्याला बघायला येतो उभा राहिलेत. बाबा चला ना पटपट. बाबा किती गर्दी. असं करत करत पुढे गेले. पुढे गेल्याबरोबर मंदिराचा दरवाजा जनाबाईला बारीक दिसला. कसा दिसला? लहान दिसला. मग ग बसावना जनाबाईनं तिथंही प्रश्न केला. काय गोड प्रश्न केला बघा जनाबाईनं. जनाबाई विचारते, ओ बाबा तुम्ही म्हणला ना या विश्वाचा मालक या मंदिरात राहतो, मग ह्याच्या दारात जायला एवढसा दरवाजा का ठेवला? बापानं गोड उत्तर दिलं, का बाळा, इथं लोक येतात हौशी नवशी आणि गौशी. बाळा बाळा 80-80 रुपये भटीला देऊन कपडे घालणारे हे लोक इथं येतात. 10-10 अंगठ्या बोटात वागवून, जवळजवळ किलोच्या चैनी गळ्यात वागवून ही लोक इथं येतात. पण काय करतात लोक? जिथं चप्पल काढतात तिथं पुढं कॉलर टाईट करून इथपर्यंत येतात. मग तिथं जर त्यांनी त्यांचा अहंकार, त्यांचा इगो, त्यांचा ऍटिट्यूड जर तिथं ठेवला नाही आणि ते जर मंदिरापर्यंत अशी कॉलर टाईट करून आलेला, तर इथं येऊन त्यांना वाकावं लागतं. म्हणून मंदिराचा दरवाजा लहान ठेवला. न वाकणारा माणूस तिथं वाकावा लागतं, तिथं लहान होऊन जावं लागतं. होय बाबा. मंदिरात जनाबाई गेली. माझ्या आयांनो ऐका रे, माझ्या दादांनो, मंदिरात जनाबाई गेल्या. मंदिरात जनाबाई गेल्या. बाप खाली वाकला. उंची लहान होती जनाबाईची आणि लहान उंचीच्या जनाबाईला खाली वाकून बापानं सांगितलं, जना तो दिसतोय ना, तो या जगाचा बाप आहे. ऐका बरं. जनाबाईनं त्या मूर्तीकडे बघायला सुरुवात केली. माझ्या यांनो जनाबाई मूर्तीकडे बघत असताना डोळ्यात डोळे देवाच्या घातले. जनाबाई चला आता दर्शन झालं असेल, जनाबाई बाहेर चला. नाही, जनाबाई हलत नव्हती, जनाबाई बघत नव्हती. जनाबाई एकरूप झाली होती, जनाबाई एक दृष्टी झाली होती. जनाबाई फक्त देवाकडेच पाहत होती. बाप सांगायचा जना चल, पाठीमागून लोक धक्काबुक्की करतात, जना बाहेर चल. जना यायला तयार नव्हती. मी नाही येणार बाबा. म्हणण्याचा उच्चार सुद्धा तोंडात एक ठेवता. 8 वर्षाची मुलगी बापाला उचलून बाहेर नेली, हलवून जागा केला जनाबाईला. आणि जागा झाल्या जनाबाईला प्रश्न केला, जनाबाई कुठं गायब झाल्या? जनाबाई कुठं गायब झाल्या? जनाबाईनं बाप समोर पाहिला, कडकाडून गळ्याला मिठी मारली आणि बापाला प्रश्न केला, बाबा विटेवरचा मालक ज्याला तुम्ही म्हणतात ना बाबा, त्याच्याकडे मी पाहिलं बाबा, तोही माझ्याकडे पाहत होता बाबा. पण क्षणात त्याच्याकडे बघितल्यावरती असं वाटलं बाबा, याचं माझं काहीतरी आदल्या जन्मीचं नातं आहे बाबा. या देवाचं माझं आदल्या जन्मीचं काहीतरी नातं आहे बाबा. बाबा तुम्ही इथं 5 मिनिटं थांबा, मी जाऊन त्याला लगेच विचारून येते. जनाबाई वेळ लागला का? गेली म्हणजे तासभर तिकडे बसतील. आता नंबरनेच जावं लागलं. आता नाही जाणार, चल. होय बाबा, तो माझ्याशी बघतच होता, मग माझ्याबरोबर बोलला का नाही? तो हल्ला का नाही? तो चालला का नाही? बाबा त्यांनी माझ्याशी बोलायला पाहिजे होतं. बाबा जाऊ द्या ना मला. नाही जाणार, आता उद्या जा. दुसऱ्या दिवशी जनाबाई रांगेत उभ्या राहिल्या. तिसऱ्या दिवशी जनाबाई रांगेत उभ्या राहिल्या. 4था दिवस उजडला आणि घराकडे निघायचं, परतीच्या प्रवास चालू करायचा असं ठरवलं. आणि जनाबाईच्या बापानं जनाबाईला जवळ घेतलं आणि विचारलं, जनाबाई सांगा तुम्हाला कुठली भावली घ्यायची? जनाबाई सांगा तुम्हाला कुठला भांड्याचा सट घ्यायचा? जनाबाई सांगा या यात्रेतून तुम्हाला खेळणं कोणचं घ्यायचं? बाबा मला द्याल ना? बाबा मला द्याल ना एखादं घेऊन? मागू का बाबा तुम्हाला? तुम्ही द्याल ना? मागावं जनाबाई, आजची यात्रा तुमच्यासाठी. सांगा ना तुम्हाला काय पाहिजे? काय मागितलं असेल ग? काय मागता का तुम्ही जत्रेत गेल्यावरती? काय मागता? भाऊली आणली देऊ का? काय काय मागतात ऐका. जनाबाई म्हणत नाहीत, बाबा मला तुमचा सट नको, बाबा मला कुठली भावली नको, बाबा मला कुठला खेळ नको. आणि मला जर खेळ द्यायचा असेल ना बाबा, मला जर खेळवायचं असेल ना बाबा,
होते, ज्याच्यासाठी डोळ्यातलं पाणी येत होतं ना, तो खेळ मला पाहिजे, माझा देव मला पाहिजे, मला त्याच्याबरोबर खेळायचंय, त्याच्याबरोबर मला खेळायचंय. बापानं डोक्याला हात लावून घेतला. जनाबाई वेळ लागलं का जनाबाई देव कुठं तुझ्याशी खेळत असतो का बाबा? मी एक मागते बाबा, बाबा तुम्ही जावा ना, बाबा तुम्ही गंगाखेडला परत जावा ना, मला इथं राहू द्या ना बाबा, त्या जगाच्या मालकाच्या दारात मला राहू द्या ना बाबा. पोरीने हट्ट केला, बापाचा ना विलास झाला. तीच पोरगी नामदेवरायांच्या हातात हात दिला, जनाबाईचा बाप निघून गेला. ऐका बारीक ऐका. त्यांना त्या संतांना सांगावा लागत नाही देवाला भजा, त्यांचाही जन्म वायाला जात नाही. पण त्याच जनाबाई अख्ख्या पंढरपूरला माहिती करून देतात देव काय, अख्ख्या समाजाला माहिती करून देतात देव काय. ऐका, गोपाळपुरामध्ये नामदेवरायांचा हात सोडून जनाबाई पळून गेला ना, गोपाळपुरामध्ये छोटंसं कोपट बांधलं, त्या कोपटात जनाबाई राहायला लागल्या. एवढीशी पाठी डोक्यावरती घ्यायच्या, जनाबाई शेण आणायला जायच्या आणि शेण गवऱ्या थपू लागायच्या. जनाबाईनं गवऱ्या थापाव्यात. थापत असताना विश्वाच्या बापानं विठेवरनं उभा राहून जनाबाईकडे पाहावं. मळकटलेले कपडे तर डोक्यात वाळ झालेल्या आहेत, जटा वाढलेल्या आहेत, जनाबाईची नकं वाढलेली आहेत. आणि हेच एवढीशी जनाबाई नुसती पंढरपूरमध्ये इकडून तिकडं तिकडून इकडं इकडून तिकडं करते. हे त्या देवाच्या मनात आलं. रुक्मिणी आईसाहेबांना आवाज दिला, ओ आईसाहेब चला ना, जरा थोडस जनाबाई बरोबर काम करू लागू. असे भक्ताची घरी घरी कामे न सांगता करी. जनाबाईच्या वाड्यावरती भगवान परमात्माने रुक्मिणी आईसाहेब गेल्यावरती रुक्मिणी आईसाहेब गुप्त रूपात त्या जनाबाईचा आणि पांडुरंग परमात्माचा खेळ पाहायचा. ऐका, जनाबाईचं जेवलेलं ताट देवानं धुवायचं, जनाबाईचं छोटस कोपट देवानं सारवायचं, जनाबाईचं छोटस कोपट देवानं झाडायचं, जनाबाई बरोबर पहाटच उठायचं, जनाबाई बरोबर पहाटच उठायचं, जात्यावरती बसायचं. आता मला सांगा, जात्यावरती बसायचं म्हणजे मांडी घालून बसतात आहे ना? असं का चुकतंय माझं? काय करतात? एक पाय पसरतात. हो, देवानं काय करायचं? अंगावरचं वस्त्र काढायचं, पितांबर काढायचा, खुंटीला अडकवायचा, गळ्यातले सगळे डाग जानवे काढायचे आणि खुंटीला अडकवायचे. देवानं काय करायचं? थंडीचे दिवस गार लागायचं, काकडा दिवाळीचा चालू असायचा मंदिरामध्ये. देवानं काय करायचं? जनाबाईचं आपलं फाटकं गोदाडे घ्यायचं, अंगावरती घ्यायचं, जनाबाईला पाय पसरून जनाबाईच्या पायाला पाय लावून जात्याचा खुट्टा हातामध्ये धरायचा आणि जनाबाई बरोबर देवानं होव्या म्हणायच्या. जनाबाई बरोबर जात्यावरती दळण दळायचं. जनाबाई बरोबर जात्यावरती दळण दळायचं. जनाबाई भजन म्हणायच्या. काय म्हणायच्या जनाबाई? काय म्हणायच्या? सुंदर माझ्या जाते फिरते भोगे, ती जनाबाई म्हणायच्या. मग तुम्हाला काही सुतक नाही ना? तुम्ही बी म्हणू शकतात ना? हात वर करा सगळेजण. करा का माझ्या यानो? हे दादा करा सगळेजण हात वर. ऐका ऐका ऐका, लक्ष द्या. जनाबाई भजन करायची, देव तिच्या पाठीमागं बनायचे. आणि देवानं रुक्मिणीला सांगितलं, ए रुक्मिणी, जशी माझी जना भजन करते ना, अरे गप्पी जरा 10 मिनिटं थांब, तो टायमिंग झाला उरक विठ्ठल. ऐका, जनाबाई जशा भजन करायच्या तसं देवानं रुक्मिणी आईसाहेबाला सांगायचं, रुक्मिणी जशा जनाबाई म्हणतात तसं म्हण. बर देवा तुम्ही म्हणाल तसं. मग जनाबाई म्हणायच्या, विठ्ठलाचा पिता गे, रुक्मिणी माझी माता गे. रुक्मिणी माझी माता म्हणलं की रुक्मिणी आईसाहेब पळत आला आणि देवाच्या तोंडाला हात लावला. याड लागलं का बायको तुमची बायको? तू गप, जशी जणी म्हणेल तसं कर, कारण देव भावाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. देवाना म्हणावं, विठ्ठलाचा पिता गे, रुक्मिणी माझी माता. देवाने तसंच म्हणावं बरं. पण अचानक काय झालं माहिती का? अचानक देव जात्यावरती दळत दळत असताना अचानक आवाज आला, उठा पांडुरंगा प्रभात समय
पांडुरंगा प्रभात समय पाठला वैष्णवांचा मेळा गरुडा पायी दाठला वळवंच्या पासवानी महाद्वारापर्यंत सुरवरांचे मांडी उभे जोडून आवाज आला देवाला आवाज आला आवाज आला देवाला आवाज आला जात्यावरनं देव पळत सुटला रे आणि विठेवरती जाऊन उभा राहिला काकड्याचा आवाज आला देवाला जात्यावरनं पळत सुटला देव विटेवरती उभा राहिला आरती ववळता ववळता गावच्या पाटलाचं लक्ष गेलं अरे देव विटेवरती उभाय पण काहीतरी कमतरता वाटते ऐका देव विटेवरती उभा आहे पण काहीतरी कमतरता वाटते म्हणून काय झालं माहितीये का कमतरता काहीतरी वाटतेय म्हणून पाटलाच्या तोंडातनं शब्द आला अरे देव विटेवर उभा दिसतोय पण देवाच्या गळ्यातलं डाग आणि पितांबर दिसत नाही हे दुसरंच काहीतरी दिसतंय लेपाट जनाबाईची मैत्रिणी एक पुढं आली पोबडी बोलायची तोत्री बोलायची ती पुढं आली म्हणली आले आले हे तर लेपात माझ्या जनाबाईचं आहे तोत्रे आवाजात बोललेला शब्द गावकऱ्यांनी ऐकला पळत पळत अख्खा गाव जनाबाईच्या झोपडीवर गोपाळपुरामध्ये गेलं झाकलेला दरवाजाला आवाज दिला जनाबाई दरवाजा उघडला जनाबाईनं दरवाजाने सगळं गाव दारात उभा पाहिलं एवढा आनंद झाला बोलता बोलता जनाबाई म्हणतात ए बाबा हो मला बोलवायचं ना मंदिरापुढे मी आले असते तुम्ही कशाला एवढा त्रास घेतला जनाबाई आम्ही त्रास घेतला म्हणून इथं आलो नाही तर आम्हाला तुझ्या घराची झडती घ्यायची का रे बाबा मी काय केलं ए जनाबाई तू चोरी केली हे दादा हो असं बोलू नका झोपल्यापासून उठल्यापासून झोपेपर्यंत एकच नाव असतं विठ्ठल झोपल्यापासून उठल्यापासून झोपेपर्यंत त्याचं नाव असतं त्याचं नाव विठ्ठल आहे आणि मी काय चोरी केली जनाबाई झडती घ्यायची आम्हाला घ्या ना मी चोरीच नाही केली जनाबाईच्या घरामध्ये ग्रामस्थ शिरले आणि खोटीवरती पाहिलं देवाचं दागिने देवाचा पितांबर जनाबाईचा हात धरला फराफरा वडत सुळावरती द्यायचं ठरवलं जनाबाई सुळावरती उभा राहिला आणि गावकऱ्यांना हात जोडून सांगायचा नका ना बाबा नका ना मला सुळावरती धरू नका ना मला फासाला देऊ अरे मी चोरी केली असं नाही म्हणणार मी चोरलं तर फक्त या मंदिरातला देव चोरला काय चोरला धरीला पंढरीचा चोर धरीला पंढरीचा चोर धरीला पंढरीचा चोर धरीला पंढरीचा चोर गळा बांगडी आदोर गळा बांगडी आदोर धरीला पंढरीचा चोर गळा बांगडी आदोर धरीला पंढरीचा चोर धरीला पंढरीचा सापडला चोर पण कोणता सापडला मी कुठं ठेवला मी त्याला दाखवते कुठं दाखवते हृदयाबंदी खाना केलं आठ विठ्ठल कोंडीला हृदयबंदी खाना केला आठ विठ्ठल कोंडीला तरीला पैणारी त्या देवाला धरलं मी त्याची चोरी केली जनाबाई लबाड बोलू नको चोर ती चोर वरनं सावकाराचं आव्हान ते अजिबात जमणार नाही तुला आता फाशीला देणार सांग जनाबाई शेवटची इच्छा काय आहे तुझी बोल जनाबाई म्हणल्या आहे ना माझी शेवटची इच्छा द्यायची ना फाशीला मला द्या शेवटची इच्छा आहे माझी इच्छा आहे काय आहे बोल ना मला फक्त त्याला पाहायचंय डोळे भरणी पाहिला तुझे मुख त्याची माझं सुख देई देवा विचारला जनाबाईला बोला जनाबाई काय शेवटची इच्छा तुमची जनाबाईनं सांगावं मला फक्त एकदा माझ्या विश्वाच्या बापाला डोळे भरून पाहायचंय मला जगाच्या मालकाला डोळे भरून पाहायचंय जनाबाई म्हणल्या देवा जावा जनाबाईला गाभाऱ्यामध्ये सोडलं पळत जनाबाई देवा पुढे गेली आतमधनं दार लावलं आणि जनाबाई पायाची आग तळपायाची आग मस्तकात गेली जनाबाई रागात देवाला विचारतात काय रे देवा काय तुझं वाटोळं केलं देवा काय केलं मी काय चुकले गप्प बसले नाही जनाबाई शिव्या द्यायला लागल्या अरे विठ्या मुळ मायाच्या कारठ्या तुझी रांड रंडकी झाली
देवानं मूर्तीतनं अवतार प्रकट केला आणि जनाबाईचं तोंड दाबलं. व्याड लागलं का जनाबाई? दिवस रात्र तुझ्या दारात पडून राहिलो, त्याची पोचपावती द्यायला आलीस का मला? काय केलं रे देवा? किती र तू किती र चाठाळ आहेस देवा? जनाबाईला बोलू जाणे देवाला, तेव्हा किती चाबर आहेस तू, चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची, किती चतुर आहेस देवा. सगळे आळ माझ्यावरती आणला, खुशाल विठेवरती उभा राहिलास तू. तुला दिसत नाही का बाहेर काय चाललं? हे जनाबाई, तुला रोज दळण दौडू लागलो, गवऱ्या थापू लागलो, की अशा शिव्या द्यायला आलीस का? काय केलं नाही मी, काय केलं नाही, आणि कुठं चुकलो मी देवा? काय शाजूक गत विचारतोस मला? काय केलं नाही सांगू का? काय केलं, काय केलं सांगू का? पुण्यवंत पाताळ लोकी नेला, पुण्यवंत पाताळ लोकी नेला, हे पुण्यवंत पाताळ लोकी नेला, पुण्यवंत पाताळ लोकी नेला. तरी तो भाग्यवंत जना, तरी तो भाग्यवंत, तरी तो भाग्यवंत गेला, तरी तो भाग्यवंत गेला. स्वर्गाचा बहुमान वाढविला, स्वर्गाचा बहुमान वाढविला, स्वर्गाचा बहुमान वाढविला, स्वर्गाचा बहुमान वाढविला. दिवानाचा अपमान केला, दिवानाचा अपमान केला, दिवानाचा अपमान केला, दिवानाचा अपमान केला. पुण्यवंत होता पाताळ बळी, त्याला नरकात घातलं. तो वर्ण विचारतो काय केलं? वर्ण सावकारासारखं विचारतो मला, लय शाजूक असल्यासारखं विचारतो मला काय केलं? अरे चोरटा होता तो. कोण? त्याचा वाल्याचा वाल्मिक केलास देवा. अजून काय करायचं ठेवलं देवा? तू कुठला न्याय देवा तुझ्या हा दरबारात? हो, धुंद झाला तुझा दरबार. जनाबाई असा आळा घेऊ नको. जनाबाई 7-8 वर्षाच्या जनाबाईचा हात धरला देवानं, बाहेर नेलं देवानं, बाहेर नेलं आणि सांग या समाजाला जनाबाई मी कोण आहे. मग जनाबाई त्या देवाचा हात धरून बाहेर आल्या आणि बाहेर येऊन समाजाला सगळ्याला सांगायला लागले. काय सांगायला लागले? आज विश्वाच्या बापाच्या मंदिरात गेले मी, त्या जगाच्या बापाने या जनाबाईला दर्शन दिलं, मग तुम्ही बी तेच करा जे मी सांगते. सांगते तुम्हासी वजारे, सांगतो तुम्हासी वजारे, सांगतो तुम्हासी वजारे, सांगतो तुम्हासी वजारे. नाही तरी गेला जन्मवाया, नाही तरी गेला जन्मवाया, नाही तरी गेला जन्मवाया. भजायचं झालं त्या देवाला तर कसं भजायचं सांगा ना जनाबाई. समाजाला कसं भजायचं? सगळेजण हात वरती करा आणि जे जनाबाईच्या मुखातून आलं ते बोला. विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा